नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमस्कार. तालुका कृषी कार्यालय देवणी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय लातूर, प्रकल्प संचालक कार्यालय आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आज आपण मोजे बटनपूर, तालुका देवणी, जिल्हा लातूर येथील प्रगतिशील सेंद्रिय शेतकरी तथा फळपीक शेतकरी सन्माननीय श्री संभाजी पाटील व अशोक पाटील बटनपूरकर यांच्या पपईच्या प्लॉटमध्ये आहोत. नमस्कार पाटील साहेब. नमस्कार. नमस्कार सर. हां, आपला पपईचा प्लॉट अतिशय चांगल्या पद्धतीने आलेला आहे. मी आताच मागच्या अर्धा ते 1 तासापासून पाहत आहे. आपली किती एकर पपई आहे? आपली टोटल 2 एकर आहे. बरं, प्रत्यक्ष आपण तुमचं इंट्रोडक्शन द्या, म्हणजे नाव वगैरे सर्व गोष्टी, मोबाईल नंबर से. मी अशोक सदाशिवराव पाटील आणि आम्ही 2 एकर पपई लावण्याचं. मोबाईल नंबर तुमचा? मोबाईल नंबर 9673298934. गाव बटनपूर, तालुका देवणी, जिल्हा लातूर. तालुका देवणी. तर प्रत्यक्ष आपण बागेमध्ये जाऊनच आपण यशोगाथा घेऊया. अवश्य. हां, तर पाटील साहेब, आपण आपल्या 2 एकर पपईच्या प्रत्यक्ष क्षेत्रामध्ये आलेलो आहोत. आपणाला संकल्पना कुठून भेटली पपई लागवडीच्या संदर्भामध्ये? आम्ही सुरुवातीपासूनच माझ्या डोक्यात मागे 10 वर्षापूर्वी 2 एकर लावलतो, त्याच्यानंतर 2 एकर लावलतो. त्याच्यातलं उत्पन्न मला चांगलं मिळाल्यामुळे यावर्षी मी संकल्पना केलो म्हणत लावायची. अच्छा, ठीक आहे. प्रत्यक्ष लागवड दिनांक किती आहे आपली? आमची 10 फेब्रुवारी ही लागवड दिनांक आहे. वाण कोणता आहे? वाण तैवान 786 आहे. अच्छा, तर लागवड सध्या किती फुटाची आहे? अंतर 8 फुटाचा आहे. आणि 2 झाडातलं अंतर? 2 झाडाचं अंतर 6 फुटाचं आहे. अच्छा, 2 झाडामधील अंतर 6 फूट, 2 सरी मधलं अंतर हे 8 फूट. तर मध्ये काही आंतरपीक वगैरे घेतला होतात का? आंतरपीक घेता येत होतं, पण मी घेतलेलं नाही. पण तण नियंत्रण कसं केलं आपण यात? 2 खुरपण आणि ट्रॅक्टरनं पाळ्या. अच्छा, ह्याच्यानं आम्ही तण नियंत्रण केलो. अच्छा, तर आता पपई लागवड होऊन जवळपास किती महिने झालेले आहेत? आता 10 फेब्रुवारी पासून फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, जवळपास 8 ते 9 महिने झालेले आहेत. तर 9-10 महिन्यामध्ये किती तोडे झालेत आपले? जवळपास आमचे 4 तोडे झाले. 4 तोडे आतापर्यंत. बरं, पहिला तोडा आमचा 6 टनाचा गेला. बर. दुसरा तोडा आमचा 7 टनाचा गेला. 6 12 आणि 13. हा, आणि तिसरा तोडा गेला 9 टनाचा. 13 9 22. आणि आता हा 10 टनाचा गेला. 22 आणि 10 32 टन. म्हणजे एकूण जवळपास 2 एकर मध्ये 32 टन पपई आपली विक्री झाली. तर अंदाजे लोकल मार्केटला गेलेली आहे का बाहेर व्यापारी वगैरे आपल्या इथं प्रत्यक्ष? दिल्ली मार्केटला दिलो. दिल्ली मार्केट, दिल्ली तोड. अच्छा, ठीक आहे. म्हणजे स्वतः इथं येऊन व्यापारी आपल्या इथं घेऊन जात आहेत. घेऊन जातात. अतिशय चांगली बाब आहे. आपल्याला मार्केटला शोधावं लागलं नाही किंवा पळापळी ज्या झालेली नाही. अच्छा, तर काय भाव आपल्या जवळपास दिल्यात अंदाजे? सुरुवातीचा भाव 18 रुपये, 18, 19, 10, अच्छा, आणि 9. अच्छा, 9 ते 18. बर. आणि आणखीन पुढे आम्हाला डिसेंबर एवढा गेला की जानेवारी मध्ये बर आम्हाला कमीत कमी ह्याला भाव आणखीन 20, 25, 20, 22 लागतोय. बर. आणि जर आम्ही लोकल मार्केटला जर आम्ही विकलो बर, तर आम्हाला कमीत कमी 30 ते 35 रुपये किलो आम्हाला जाते. बर, ठीक आहे. आतापर्यंत 30 टन धरूया आपण. 30 ते 32 टन. 30 टन धरूया. 30 टनाचं उत्पादन किती आलेले आहे? जवळपास 4 लाखाचं आलं. 4 लाखाचं आलेलं आहे. एकूण 2 एकरला खर्च किती आलेला आहे? टोटल 26,000 रोपाचे. बर. आणि खत, खुरपण हे 25-26,000. म्हणजे 50 ते 55,000, 60,000 रुपये खर्च आला 2 एकरला. 2 एकर सर्वच धरून त्याच्यामध्ये खत आलं, सगळं आलं. खत आलं, सगळंच आलं. तर मग निव्वळ उत्पादन आपल्याला किती सांगता येईल? निव्वळ उत्पादन आपण 3 लाख तरी आज घडीला मिळालं म्हणून सांगायला काही हरकत नाही. तर आता इथून पुढे आणखीन किती टन जाईल आणि किती उत्पन्न होईल? आता जर ही बाग अशी जर टिकली आणि वरील छत्री चांगल्या पद्धतीने राहिली आणि वातावरणामध्ये जर बदल होईना गेला तर आणखीन 3 लाखाची बाग होऊ शकते. म्हणजे एकंदरीत तो 32 टनाचा 3 लाख आणि हे एक 3 लाख, हे 3 लाख, असे एक 5 ते 6 लाख, म्हणजे 6 लाखाचं उत्पन्न 100% आपल्या पदरात आहे. ही बाग मोडावं लागेल आम्हाला मार्च एप्रिलला. अच्छा, अच्छा, एप्रिलला. तर 5-6 लाख रुपयाचं 2 एकरचं हमखास उत्पादन आपल्याकडे आहे. तर शेतकरी बांधवांनी कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन या ठिकाणी झालेलं आहे. आपण पृथ्वीराजची स्लरी सुद्धा त्या ठिकाणी घेतलेली आहे, मी बघितलेलं आहे. त्या स्लरीचं मी 3 वेळा ह्याला सोडलेलं आहे. अच्छा. जास्तीत जास्त ही पपई आम्ही सेंद्रिय पद्धतीने केलेली आहे. ठीक. फक्त ह्याच्यामध्ये काही लवकर तोडण्यासाठी 0050 ह्या खताचा वापर केलो.
थोड्याशा प्रमाणामध्ये. थोड्याशा प्रमाणात. ठीक आहे. ही 2 बॅग सोल्ड आउट टोटल. ठीक आहे, ठीक आहे. तरी शेतकरी बांधवांनी सन्माननीय अशोक पाटील बटनपूरकर यांचा आदर्श घेऊन पपई लागवडीकडे वळावं, जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावं. धन्यवाद.